नमस्कार, मी डॉक्टर दीप्ती आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती करून घेणार आहोत की प्रेग्नन्सी प्लॅनिंग करणं का गरजेचं आहे। अगदी घरात एखादी नवीन वस्तू विकत घेताना सुद्धा आपण किती प्लॅनिंग करतो, मग बाळाची प्लॅनिंग का नाही करायची। प्रेग्नन्सीच्या आधी आपण फायनान्शियली आणि मेंटली प्रिपेअर होतोच, पण फिजिकली सुद्धा प्रिपेअर होणं गरजेचं आहे। आपण पाहतो खूप लोकांचे मिसकॅरेज होतात, म्हणजेच ॲबॉर्शन होतात किंवा बाळामध्ये जेनेटिक डिसऑर्डर्स ट्रान्सफर होतात। सो हे सगळं होऊ नये म्हणून 3 महिने आधीपासूनच आपण प्लॅनिंग केली पाहिजे। आयुर्वेदानुसार आपण आज खाल्लेलं अन्न 3 महिन्यापर्यंत शुक्रामध्ये कन्वर्ट होतं। म्हणजेच शुक्र जर हेल्दी बनवायचा असेल तर आपण 3 महिने आधीपासूनच ब्रह्मचर्य आणि शुद्ध आहार सुरू केला पाहिजे। कन्सीव्ह करण्यासाठी 4 गोष्टी महत्त्वाच्या असतात। पहिलं तर येतं स्त्री बीज आणि पुरुष बीज, दुसरं येतं गर्भाशय म्हणजेच युटेरस, तिसरं येतं आईची बॉडी म्हणजे नरिशमेंटसाठी, आणि चौथं येतं ऋतुकाल म्हणजेच कन्सेप्शनसाठीचा योग्य पिरियड। तर आपण 1 बाय 1 बघूया। पहिलं तर स्त्री बीज आणि पुरुष बीज हेल्दी असावं, यासाठी मी तुम्हाला सांगितलंच की आपण शुद्ध आहार ब्रह्मचर्य फॉलो केली पाहिजे। त्याचबरोबर काही डिटॉक्स प्रोसिजर असतात आयुर्वेदामध्ये, पंचकर्म असतात, ते आपण करून घेतले पाहिजेत। म्हणजेच जे काही आपल्या रक्तामध्ये असणारे जेनेटिक डिसऑर्डर्स आहेत ते बाळामध्ये ट्रान्सफर होणार नाहीत। आणि जर शुद्ध बीज असेल तर बाळसुद्धा त्याप्रमाणे शुद्धच बनेल। सेकंड येतं गर्भाशय। गर्भाशय म्हणजेच ज्या ठिकाणी बाळाची निर्मिती होणार आहे आणि 9 महिने बाळ तिकडे राहणार आहे, ती जागा जी आहे ती स्वच्छ आणि हेल्दी असणं खूप गरजेचं आहे। म्हणून कन्सीव्ह करण्याच्या काही दिवस आधी प्रत्येक महिलेने स्वतःची एक सोनोग्राफी करून घेतली पाहिजे। त्याचबरोबर आपली मासिक पाळी व्यवस्थित येते की नाही याच्याकडे सुद्धा आपलं लक्ष असलं पाहिजे। जर या 2 गोष्टी नॉर्मल असतील तर प्रेग्नन्सी नंतर ॲबॉर्शन होण्याचे चान्सेस खूप कमी होतात। सो तिसरं म्हणजे अंबू म्हणजेच नरिशमेंट। आता आईच्या बॉडीमधून बाळाला नरिशमेंट मिळणार आहे तर पहिलं तर आईची बॉडी हेल्दी असणं खूप गरजेचं आहे। म्हणून प्रत्येक महिलेने कन्सीव्ह करण्याआधी स्वतःचा हेल्थ चेकअप केला पाहिजे। आपल्यामध्ये हार्मोन इम्बॅलन्स आहे का, काही व्हिटॅमिन्सची कमतरता आहे, हे सगळं चेकअप करून त्याची योग्य ट्रीटमेंट घेऊन आणि नंतर आपण प्रेग्नन्सी प्लॅनिंग केली पाहिजे। आता 4थ्या नंबरवर येतो ऋतू म्हणजेच कन्सेप्शनचा योग्य पिरियड। आता प्रत्येक महिलेच्या मासिक पाळीच्या डेटनुसार आपला एक फर्टाईल पिरियड आपल्याला माहिती करून घेता येतो। सो तुम्ही तुमच्या डॉक्टरांना किंवा गायनेकोलॉजिस्टला भेटून हा पिरियड माहिती करून घेऊ शकता। आणि त्याच वेळेमध्ये कन्सीव्ह केल्याने पुढे जाऊन प्रेग्नन्सी पॉझिटिव्ह येण्याचे चान्सेस खूप जास्त वाढतात। सो हे 4 पॉईंट लक्षात घेऊन मगच तुम्ही प्रेग्नन्सीची प्लॅनिंग करा आणि तुम्हालाही एक हेल्दी आणि हॅपी बेबी मिळेल। धन्यवाद।